तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व. तुमचे पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे फिरायला म्हणजे फिरायला नाही चाललो, तर सोमवारी ते वड पौर्णिमा आहे. त्यासाठी आपल्याला आंबे, काजू, अजून काय लागणार आहे, आळू आणि करवंद, जांभूळ वगैरे ते लागणार आहे. त्यासाठी आपण चाललो आहे जंगलामध्ये आणायला. ही सर्व आपली गँग आहे, पोरं. आपण सर्वजण चाललो आहे, छत्री वगैरे घेतलेले आहेत, तयारीत चाललो आहे. तर जाऊया, बघूया कसं काय होतंय. पाऊस पण येतोय, तर काही गोष्टी भेटतील, काही भेटणार नाही. जेवढ्या भेटतील तेवढ्या घेऊन येऊया. तर चला. किरवा आणलेला तर आम्ही, ते किरवा दिसला. हे आजोबा भेटलेत. आजोबा कुठं गेलो होतं? गेलो होतं हो, आज सुट्टी आहे. म्हटलं मग जावं फिरावून येता, पाण्या गेला ना, तर जाऊया. चला वरती. आंब्याचं झाड वगैरे आहे तिथे, पण एक आंबा सुद्धा नाही. तर जाऊया पुढे, चला. तर फायनली आपण आंब्याखाली पोचलोय. हे आंब्याचं झाड आहे, इकडं वरती आंबे आहेत. तर आपण जमूया, बघूया किती भेटतात ते. चला मग. किती आंबे आहेत ते, इथे आंबेच आहेत. ह्यो एकटाच पाडतोय, तो बघतोय. हा बसला आहे, पडले एक दोन. तर आंबा खातोय. इकडे दाखव पिशवी किती भेटलेत ते बघा. त्याच्या आता तेवढे आहेत, त्याच्या आता तेवढे भेटले. तर भेटले आंबे खूप. मला एक पिक्का भेटला, खूप गोड आहे. खाऊया आपण तो. आणि आता फणसाच्या आणि करवंदाच्या शोधात चाललेला आहे. तर चला. तर येऊ बघा, धरण दिसतोय वरून. अजून वरती जाणार होतो, पण कंटाळा आला. हे चाललेच सर्व. आपण पण जाऊया, चला. झाला आंबा वगैरे खाऊन, चला. तर भावांनो, तुम्हाला मागाशी धरण दिसत नव्हता म्हणून मी वर चढलो डोंगरात शेवटीला. आणि हो बघा धरण आता दिसतोय का. शेवटीला वर गेलो. वातावरण पण खूप छान आहे. वरती रानात आलोय पूर्ण. हे बघा वातावरण पूर्ण, वरती माळ वगैरे आहे. तर कसं वाटलं धरण. खाली मंदिर पण दिसतंय, हे बघा इथं. तर चला जाऊया आपण. तिथं पुढे फणस आहे, फणस आहेत काय बघूया आणि फणस काढूया. चला. तर आता आपण फणसाखाली आलोय. हे फणस आहे, पण फणसा एक सुद्धा फणस दिसत नाहीत कुठं. आता बघूया, जाऊया पुढे कुठे झाड आहे काय पाहूया. तर चला. काय राव, एवढं मेहनत करून इथं फणसाखाली आलेला, पण फणसा एक सुद्धा फणस दिसत नाही. केवढा मोठा झाड आहे फणसाचं, हे बघा. एक सुद्धा फणस नाही फणसा. चला. तर आता आपण फिरत आपल्या वाड्याकडे आलो. वाड्याच्या इथं हे बघा, इथं ही दाढ मेली होती पूर्णपणे, ते आता हिरवीगार झाले, पूर्ण हिरवीगार दाढ झाले. इथं आपलं चोंडा आहे. इथं पुढं पप्पा नांगरत आहेत, बैल धरले, चोंडा एवढा नांगरले. आपण आलूसाठी आलेलं आहे, त्यामुळं आपण आलूच शोधूया. नांगर आपल्या काही झेपत नाही, बैल वडत नेता त्या चिखलातनं. तर आपण घरीच असतो. चला मग. तर आपल्याला काय फणस शोधलेले, फणस काय भेटले नाही. मग काय आलूच्या इथं आलेलं आहे. आलूचं झाड आहे इथं. आलूवरती 3-4 आलू आहेत, ते घेऊया आणि जाऊया. फणस भेटला तर बघू कुठे. आता आलू काढूया आपण. तर आता आपण इथं वरती आहोत. आपले खाली घर आहेत, वाड्या आहेत, इकडं धरण आहे. हे बघा, आपण वाडीच्या वर आहेत. हे सर्व दम टाकतायत. हे खाली घर आहेत. तर आता आपण जाऊया घराच्या वरनं. ही बारीक वाट आहे, या वाटेनं आपल्याला चालत जायचंय. जाऊया, खूप स्ट्रगल आहे आयुष्यात. तर चला जाऊया. आता एक आलू पाडलेला, तो त्याला भेटलाय. तेव्हा काय आळू आणतोय, खराब आहे काय नाही होत. हा आलूचं झाड आहे. कोकणी सिट्टी पानाची बनवून वाजवतात, मतलब वो अलग ही लेवल का बंदा. आत्ताच आपण आपल्या वाडीत पोचलोय. आपल्याला फक्त करवंद आणि फणस नाही भेटले, आलू आणि आंबे भेटलेत. तर करवंद आणि फणस आणण्यासाठी आपल्याला वरती पटीवरती आपल्या नेटवर्कला वरती जातात ना, माळावरती, तिथं जावं लागणार आहे. तर जाऊया आपण 2 वाजता. चला.
तर भावांना आपली प्लॅनिंग ठरली होती की आपण दुपारी करवंदाना वगैरे जाणार होतो वरती मालावरती, पण खूप मोठा पाऊस आला त्यामुळे प्लॅनिंग सर्व पिसकटली. तो पण घरात नाही आहे आता. मग मी एकटाच जाऊन काय करू, मग मी म्हटलं नेटवर्कला जातो. तर किती पाऊस पडलं, इथं पाणी बिणी साचले, वातावरण बघा कसं आहे, पूर्ण छान वाटते. इकडं आपल्याला वरती जायचं आहे, तर जाऊया आपण. घरात तरी काय करू, थोडंसं नेट वापरतो आणि मग येतो. उद्या परवा बघू, काहीतरी करू, आणू कुठून तरी, नाहीतर मग काय बाजारातूनच आणायला लागेल. चला मग. तर ही तुम्हाला जागा ओळखीची वाटतच असेल, कारण की मागच्या व्लॉगमध्ये पण आपण इथंच नेटवर्कला आलेलो आणि आत्तासुद्धा इथं चालू आहे. हे बघा जागा, पूर्ण वातावरण छान. हे खालती इथे ढग वगैरे खालती आले. जाऊया आपण आपल्या जागेवरती, बसूया, नेट वगैरे वापरूया आणि मग निघूया. भेटू मग थोड्याच वेळेला. तर आत्ताच नेट वापरून वगैरे आलो आहे, नेट वगैरे वापरून झालं आणि आता आपण चाललो आहे धरणावरती. तर चला जाऊया धरणावरती. तर फायनली आपण धरणावरती पोचलो आहे. धरणावरती खूप वातावरण छान आहे. हे बघा वातावरण किती छान वाटते. इथं धरण आहे, वातावरण खूप छान झालं आहे. हे इथे दिनेश आहे, तो पण फोटो काढतोय. तर आता आपण धरणावरती पोचलो आहेच. तर खाली आपले दोन भाऊ मासे पकडतायत. लय बेकार नाद आहे त्यांना माशांचा. तर जाऊया, त्यांना काय भेटलेत काय बघूया. दोघेजण खाली आहेत, तर चला. तर फायनली आपण खाली उतरलो आहे धरणावरती, खाली आलो आहे. यो प्रथम आहे, तो मासे पकडतोय. त्याने आता झालं पिशवी गुंडला घेतला आणि संध्याकाळ झाली. हे बघा मासे, छोटे छोटे मासे, माशांचा चारा आहे तो. यो इथं कल टाकला आणि तो एक मासे पकडतोय. खूप छान वाटतंय. खाली गार गार वातावरण आहे. इथं वातावरण पण परत दाखवतो एकदा. आपण धरणावरती इथं आलो. इथं पुढं मंदिर आहे, पाणी आहे इथं. तर चला. तर भावांनो, कसं वाटलं संध्याचं वातावरण? तुम्हाला दाखवावं असं वाटलं म्हणून दाखवतोय. खूप छान झालंय वातावरण गोळ धरणावरती. संध्याकाळ झाले, 7 वाजताचे वातावरण आहे. कसं वाटलं? खूप छान वातावरण झालंय संध्याचं. तर भावांनो, आपलं नेट वगैरे वापरून झालंय आणि आता आपण चाललोय घरला. इथं आपली KTM आहे, तर आपण गाडी काढूया आणि थेट निघूया घरला. तर चला जाऊया. तर फायनली आपण आपल्या इथं घराच्या इथं पोचलोय. हे बघा इथं गाडी, दिनेश दादा पार्किंग करतोय गाडी. तर आपण आता घराच्या इथं पोचलोय. आता जाऊया, जेवायचं टायमिंग झालंय, जेवायला घेऊया. भेटू थोड्याच वेळा. तर आत्ताच आपलं जेवण वगैरे झालं आहे. तर व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. भेटू मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.